नमस्कार. मी अरविंद अठले. या यूट्यूब चॅनलवर मी अनामिका आपल्यासमोर मेंदू एक अजब यंत्र या विषयावर काकांचे विचार, अनुभव आणि अभ्यास यातून तयार झालेले साहित्य त्यांच्या संमतीने आणि त्यांच्या वतीने व्हिडिओ रूपाने प्रस्तुत करते आहे. आज आपण लहान मुलांचा मेंदू आणि प्रौढांचा मेंदू यातला फरक पाहणार आहोत. यात केवळ आकाराचा फरक नाही, तर दोघांच्या मेंदूतील कार्यपद्धतीत आणि क्षमतेतही खूप मोठा फरक दिसून येतो. लहान मुलांचा मेंदू एखाद्या ओल्या मातीसारखा असतो, ज्याला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. तसं प्रौढांचं नाही. प्रौढांची मतं ही ठरलेली असतात आणि ती लवकर बदलू शकत नाहीत. त्यांना धाक दाखवण्याचाही काही उपयोग होत नाही. पूर्वी साधारणपणे 18-20 वयाच्या मुलींची लग्न होत होती, तेव्हा त्यांची मतं बदलण्याची क्षमता वयामुळे लवचिक असायची. परंतु आता लग्नाचे हे वय 29-30 पर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे मुली आपापल्या मतावर ठाम असतात आणि त्यामुळे संसारात अनेक प्रकारचे प्रश्न उभे राहतात. हल्ली घटस्फोटाचं प्रमाण वाढण्याचं हे फार मोठं कारण आहे. लहान मुलांमध्ये मेंदूत नवीन जोडण्या तयार होण्याचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे मुले नवीन भाषा, खेळ किंवा संगीत मोठ्यांपेक्षा खूप लवकर शिकतात. परंतु प्रौढांमध्ये मेंदूतील लवचिकता कमी असते. तरीही ते शिकू शकतात, पण मुलांच्या तुलनेत त्यासाठी त्यांना जास्त कष्ट आणि वेळ द्यावा लागतो. लहान मुलांमध्ये मेंदूचा जो भाग तर्कसंगत विचार किंवा परिणामांचा विचार करतो, तो 25 वर्षापर्यंत पूर्ण विकसित झालेला नसतो. त्यामुळे ही मुले अधिक भावुक किंवा रिस्क असणारे निर्णय घेऊ शकतात. त्या उलट प्रौढ हे कोणत्याही कृतीचे परिणाम आधी विचार करून मगच निर्णय घेतात. लहान मुलांच्या मेंदूत गरजेपेक्षा जास्त न्यूरॉन्सच्या जोडण्या असतात. परंतु वाढत्या वयानुसार प्रौढांमध्ये मेंदू ज्या जोडण्या वापरल्या जात नाहीत त्या काढून टाकतो आणि ज्या महत्त्वाच्या आहेत त्यांना अधिक मजबूत करतो. त्यामुळे प्रौढांचा मेंदू हा अधिक कार्यक्षम असतो. साधारणपणे 5व्या वर्षापर्यंतची जी मुले असतात त्यांचा मेंदू शरीरातील एकूण ग्लुकोजपैकी साधारणपणे 50% ऊर्जा वापरतो. म्हणूनच लहान मुलांना जास्त भूक लागते किंवा त्यांना जास्त झोपेची गरज असते. त्या उलट प्रौढांचा मेंदू शरीरातील साधारणपणे 20% ऊर्जा वापरतो. तो भूक लागली तरी रोखून धरू शकतो. लहान मुले त्यांच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ॲमिग्डाला या भागाचा जास्त वापर करतात, जो भीती आणि रागाचे केंद्र आहे. प्रौढ व्यक्ती मात्र भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी फ्रंटल लोबचा वापर करतात. त्यामुळे ते भावनांना अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. थोडक्यात काय, मुलांच्या मेंदूचा नवीन गोष्टी शिकण्याचा वेग अत्यंत वेगवान असतो, तर प्रौढांच्या मेंदूचा नवीन शिकण्याचा वेग संथ पण सखोल असतो. निर्णय क्षमतेच्या बाबतीत लहान मुलांचा मेंदू हा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो, तर प्रौढांचा मेंदू हा शक्य तितका तर्कसंगत आणि विचारपूर्वक असे निर्णय घेतो. लहान मुलांना 10 ते 12 तासाच्या झोपेची गरज असते, तर प्रौढांना हीच गरज 7 ते 8 तासापर्यंतची असते. लहान मुलांच्या मेंदू इतकी लवचिकता प्रौढांमध्ये नसते. लहान मुलांचा मेंदू हा नवीन शोध घेण्यासाठी असतो, तर प्रौढांचा मेंदू हा त्या माहितीचा वापर करण्यासाठी असतो. आता मेंदूच्या आजारांविषयी जाणून घेऊया. बहुतांशी रोग हे मानसिक म्हणजे सायकोसोमॅटिक असतात असे म्हणतात. म्हणजे नक्की काय याचा विचार आता आपण करणार आहोत. म्हणजे हे रोग आधी मनाला होतात का? तसे असेल तर मग मेंदू तिथेच त्यावर उपाय का नाही करत? अशा अनेक गोष्टींवर आता आपण विचार करणार आहोत.
सायकोसोमॅटिक हा शब्द मन आणि शरीर या दोन शब्दांपासून बनलेला आहे. बहुतांश रोगाचे मूळ हे सूक्ष्म स्तरावर असते. जेव्हा मनामध्ये भीती, राग आणि चिंता निर्माण होते, तेव्हा मेंदूतील ॲमिग्डाला सतर्क होतो. त्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनलिन सारखी स्ट्रेस हॉर्मोन्स तयार होतात. याचा अर्थ मनातील विचारांमुळे आणि भावनांमुळे बहुतांशी रोग हे मानसिक म्हणजे सायकोसोमॅटिक असतात असे म्हटले जाते. जर हे विचार मनात सतत राहिले तर ही रसायने शरीरात सतत वाहत राहतात. त्यामुळे अवयवांची कार्यक्षमता कमी होते आणि कालांतराने त्याचे BP, मधुमेह आणि पचनाच्या विकारांमध्ये रूपांतर होते. योगशास्त्रानुसार रोग आधी मनोमय कोशात होतो. तिथे उपचार न झाल्यास तो प्राणमय कोशात म्हणजे ऊर्जेत आणि शेवटी जड शरीरात प्रकट होतो. मेंदू खरं तर तिथेच त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जेव्हा मन सतत नकारात्मक विचारांच्या चक्रात अडकते, तेव्हा मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो आपल्याला शांतता देतो तो दुर्लक्षित होतो आणि मेंदू केवळ बचाव करण्यावर म्हणजे सर्व्हायव्हल मोडवर आपलं लक्ष केंद्रित करतो. मेंदूला वाटतं की समोर वाघ आहे, मग भलेही तो विचारांचा वाघ असेल, पण त्यामुळे तो शरीर दुरुस्त करण्याऐवजी त्यापासून पळण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करतो. मनातून आलेला ताण शरीराला आजारी पाडतो आणि शरीराचा आजार पाहून मन अधिक चिंताग्रस्त होते. मेंदू या चक्रात अडकतो आणि स्वतःची बरे करण्याची शक्ती गमावून बसतो. हे दुष्ट चक्र असेच चालू राहते. शरीर स्वतःला फक्त तेव्हाच बरे करू शकते जेव्हा ते पॅरासिम्पॅथेटिक मोडमध्ये असते. धकाधकीच्या जीवनात किंवा विचारांच्या गर्दीत मेंदूला हा मोड चालू करण्याची संधीच मिळत नाही. योगामध्ये शरीराकडे साक्षीभावाने पाहिले जाते. तेव्हा मेंदूचा स्ट्रेस रिस्पॉन्स थांबतो. मेंदूला सिग्नल मिळतो की धोका टळलेला आहे. ध्यानामुळे मेंदू पुन्हा शरीराच्या कार्यात लक्ष देऊ शकतो. तो रक्ताभिसरण, पचन आणि पेशींच्या दुरुस्तीचे काम वेगाने करू शकतो. थोडक्यात रोग मनाला होतो कारण मन हे सॉफ्टवेअर आहे आणि शरीर हे हार्डवेअर. सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस म्हणजे नकारात्मक विचार आला की हार्डवेअर गरम होते किंवा बिघडते. मेंदू हा त्या सिस्टीमचा प्रोसेसर आहे. त्याला आपण ध्यानाद्वारे वेळ दिला तर तो अँटीव्हायरसप्रमाणे काम करून आपले आजार बरे करू शकतो. योग साधनेमध्ये तुमचे हे सॉफ्टवेअर आपोआपच शुद्ध होत असते कारण शरीर हे मनाचं प्रतिबिंब आहे. शरीर सुचारू करण्यासाठी शरीरात पांढऱ्या आणि लाल पेशी उत्पन्न होतात. याला बोन मॅरो असे म्हणतात, म्हणजेच अस्थिमज्जा. आपल्या मोठ्या हाडांच्या आत जो मऊ भाग असतो तिथे या पेशी तयार होतात. हाडांच्या आत मूळ पेशी म्हणजे स्टेम सेल्स नावाच्या मातृपेशी असतात. या पेशींमध्ये ईश्वराने अशी विलक्षण शक्ती ठेवली आहे की त्यातून गरज पडेल तेव्हा लाल पेशी किंवा पांढऱ्या पेशी किंवा प्लेटलेट्स तयार होतात. जेव्हा रक्तातील ऑक्सिजन कमी होतो तेव्हा किडनीतून एक सिग्नल येतो आणि हाडात लाल पेशींची निर्मिती वाढते. जेव्हा शरीरात एखादा बाहेरचा शत्रू, व्हायरस किंवा बॅक्टेरिया शिरतो तेव्हा मेंदू आणि रोगप्रतिकारक यंत्रणा हाडांना पांढऱ्या पेशी तयार करण्याचा आदेश देते. पांढऱ्या पेशी म्हणजे शरीराचे सैनिकच आहेत. त्यांचे कार्य एखाद्या शिस्तबद्ध सैन्यासारखे चाललेले असते. एखादा शत्रू जेव्हा शरीरात शिरतो तेव्हा पांढऱ्या पेशीमधील लिम्फोसाइट्स त्यांना ओळखतात. काही विशिष्ट पांढऱ्या पेशी, उदाहरणार्थ न्यूट्रोफिल्स, त्या शत्रुपेशीला आजूबाजूंनी म्हणजे चहूबाजूंनी घेरतात आणि तिला अक्षरशः गिळून टाकतात. या पेशींकडे एक मेमरी असते.
एखाद्या शत्रूशी लढले की त्या शत्रूची माहिती त्या साठवून ठेवतात, जेणेकरून तो पुन्हा आला की त्याला त्वरित मारता येईल. ईश्वराने प्रत्येक पेशीच्या केंद्रात एक DNA नावाचा अत्यंत सूक्ष्म कोड लिहून ठेवला आहे. हा कोड म्हणजे ईश्वरी आज्ञाच आहे. या कोडमुळे पेशीला कोणालाही न विचारता माहिती असते की तिला कधी जन्माला यायचे आहे आणि तिचे काय काम आहे. विज्ञानाला कसे हे माहीत आहे, पण का हे माहीत नाही. एक पेशी दुसऱ्या पेशीला संदेश पाठवते हे विज्ञानाला दिसते, पण हा संदेश पाठवण्याची प्रेरणा जिथून येते ते म्हणजे ईश्वरी चैतन्य. ईश्वर हे काम प्रत्यक्ष तिथे उभं राहून करत नाही, तर त्याने सृष्टीचे नियमच असे बनवलेत की ती व्यवस्था स्वतःहून चालते आणि यालाच आपण प्रकृती असे म्हणतो. ईश्वरी शक्ती शरीरात प्राणरूपाने कार्य करत असते. जोपर्यंत आपण आपल्या कर्तेपणाच्या विचाराने म्हणजे इगोनी शरीराच्या कार्यात ढवळाढवळ करत नाही, तोपर्यंत शरीर म्हणजे ईश्वर आपले रक्षण अत्यंत चांगल्या प्रकारे करत असतो. असं समजा की ईश्वराने प्रत्येक पेशीमध्ये एक छोटा गुरु बसवलेला आहे, जो त्या पेशीला दिशा दाखवत असतो. सामान्य पेशी अर्थात जनरल सेल्स या शरीरातील शरीर अवयवांची बांधणी करणे, ऊर्जा तयार करणे आणि अवयवांचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे काम करत असतात. त्या स्वतःपुरता विचार करतात. तर न्यूरॉन्स हे शरीराचे माहिती केंद्र आहे. त्यांचे मुख्य काम संदेशाचे वहन करणे. शरीराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती विजेच्या वेगाने पोचवणे हे एकमेव उद्दिष्ट असते त्यांचे. सामान्य पेशी या जडदेहाचा भाग आहेत, तर न्यूरॉन्स हे लिंगदेहाचा भौतिक पाया आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ज्याला आपण ध्यान म्हणतो ते म्हणजे प्रत्यक्षात आपल्या न्यूरॉन्सची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया आहे. साधनेने तुम्ही तुमच्या न्यूरॉन्सना प्रोग्राम करू शकता की ते सहजपणे आय एम दॅट या लहरी पकडू शकतात. आता गाढ झोपेत मेंदू विश्रांती घेतो म्हणजे नेमके काय करतो? अशा वेळी श्वास घेणे, रक्ताभिसरण चालू ठेवणे, गरज पडल्यास शरीराचे रक्षण करणे ही कामे कशी काय होतात याचा आपण विचार करूया. गाढ झोपेत मेंदू विश्रांती घेतो म्हणजे तो बंद होत नाही, तर तो त्याचे काम किंवा त्याच्या कामाचे स्वरूप बदलतो. जसा एखादा कारखाना दिवसा उत्पादन करतो आणि रात्री यंत्रांची दुरुस्ती आणि साफसफाई करतो, तसेच काहीसे मेंदूच्या बाबतीत घडते. विज्ञानाच्या भाषेत याला ग्लिम्फॅटिक सिस्टीम सक्रिय होणे असे म्हणतात. दिवसा काम करताना मेंदूच्या पेशीमध्ये काही विषारी कचरा साठतो, उदाहरणार्थ बीटा ॲमायलॉइड नावाचे प्रथिन. गाढ झोपेत मेंदूच्या पेशी आकुंचन पावतात आणि मेंदूतील द्रव हा कचरा धुवून काढतो. दिवसा आपण जे काही अनुभवले, वाचले किंवा पाहिले त्यातील महत्त्वाचे काय आणि कचरा काय याचे वर्गीकरण मेंदू झोपेत करत असतो. महत्त्वाच्या आठवणी तो आपल्या दीर्घ स्मृतीमध्ये साठवत असतो. शरीरातील पेशींची झीज भरून काढण्यासाठी लागणारे ग्रोथ हॉर्मोन्स मेंदू याच काळात स्त्रवत असतो. मग अशा वेळी श्वास आणि रक्ताभिसरण कोण चालू ठेवत असेल? आपण विचार करतो तो मेंदूचा वरचा भाग झोपतो, पण मेंदूचा सर्वात खालचा भाग ज्याला ब्रेनस्टेम म्हणतात तो कधीही झोपत नाही. ब्रेनस्टेम हा मेंदूचा ऑटो पायलट आहे. हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास, पचन यासारख्या अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण तो करत असतो. याला आपल्या विचारांची किंवा जागे असण्याची गरज नसते. तुम्ही गाढ झोपेत असाल किंवा बेशुद्ध असाल तरीही हा भाग स्वतःहून फुफ्फुसांना, हृदयाला आदेश देत असतो. यालाच आपण अध्यात्मामध्ये प्राणशक्ती असे म्हणतो.
जी 24 तास कार्यरत असते. तुम्ही गाढ झोपेत असला तरी तुमच्या इंद्रियांचे काही सेन्सर्स जागे असतात. थॅलमस हा मेंदूचा द्वारपाल आहे. हा ठरवतो की बाहेरचा कोणता आवाज आत पाठवायचा आणि कोणता नाही. उदाहरणार्थ, घड्याळाची टिकटिक तो दुर्लक्षित करतो, पण तुमच्या नावाचा पुकारा किंवा तुमच्या घराचा दरवाजा वाजल्यास तो मेंदूला लगेच जागृत करतो. झोपेत डास चावला तर मेंदूला पूर्ण जागे न करताच आपला हात तिथे जातो. ही रिफ्लेक्स यंत्रणा पाठीच्या कण्याशी जोडलेली असते, त्यामुळे संरक्षण त्वरित होते. याला आपण सुषुप्ती किंवा गाढ झोप असे म्हणतो. तिथे मीपणा नसतो, पण अस्तित्व असते. किरोसारखे दिग्गज ज्योतिषी किंवा आपले प्राचीन ऋषीमुनी यांच्याकडे जी अचूकता होती ती केवळ गणितावर आधारित नव्हती. ती अतींद्रिय जाणीव आणि कॉस्मिक इंटेलिजन्स यांचं एकत्रीकरण होतं. अशा व्यक्तींच्या मेंदूमध्ये पॅटर्न ओळखण्याची क्षमता अफाट असते. हजारो हातांच्या रेषा आणि ग्रहांच्या स्थितीचे विश्लेषण करून त्यांचा मेंदू भविष्यातील शक्यतांचे अचूक प्रोजेक्शन करू शकत असे. उजवा मेंदू हा अंतर्ज्ञानासाठी ओळखला जातो. तो त्यांचा अत्यंत सक्रिय होता. त्यांना केवळ रेषा दिसत नसत, तर त्या व्यक्तीच्या ऊर्जेची स्पंदने त्यांच्या मेंदूला जाणवत असत. त्याला आपण भविष्य म्हणतो. तो प्रत्यक्षात वर्तमानातील त्या व्यक्तीच्या ऊर्जेचा ओघ असतो, जो हे ज्योतिषी वाचू शकत असत. ऋषींनी हे ओळखले होते की जे ब्रह्मांडात आहे तेच मानवी शरीरातही आहे, म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी. त्यांनी स्वतःच्या शरीराचा आणि श्वासाचा अभ्यास केलेला होता. एका दिवसात मानवी श्वास किती चालतात आणि सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचे प्रमाण यात एक अद्भुत गणिती साम्य आहे. ऋषी जेव्हा खोल ध्यानात बसत तेव्हा त्यांचे मन बाह्य जगापासून पूर्ण तुटलेले असे. यावेळी त्यांचे चित्त विश्वाच्या चित्ताशी जोडले जाईल. या अवस्थेत बसून त्यांना अंतराळातील ग्रहताऱ्यांच्या हालचाली एखाद्या पडद्यावर दिसल्याप्रमाणे स्पष्ट दिसत असत. आजचे विज्ञान याला क्वांटम एन्टँगलमेंट असे म्हणते. याचा वापर ऋषींनी अंतराळातील माहिती मिळवण्यासाठी केला. त्यांनी आकाशातील गणिते करण्यासाठी कागद पेन वापरले नाहीत, तर त्यांनी आकाश तत्वातून ती माहिती मिळवली. आकाश तत्वात विश्वाच्या सुरुवातीपासूनचा सर्व डेटा साठवलेला असतो. तीव्र एकाग्रतेने तो डेटा डाउनलोड करण्याची क्षमता त्यांच्या मेंदूमध्ये होती. किरो किंवा ऋषींच्या बाबतीत यांचा पिनियन ग्लँड किंवा आज्ञाचक्र अत्यंत जागृत असेल. हे चक्र विज्ञानात थर्ड आय म्हणून ओळखले जाते, जे प्रकाशाच्या पलीकडची स्पंदनेही पकडू शकते. जेव्हा मी राहत नाही तेव्हा पूर्ण ब्रह्मांड आपल्यातून माहिती प्रवाहित करू लागते. पुढच्या भागात अजून पुढचा विचार करूया. अल्पशी विश्रांती घेते. पुन्हा भेटू. नमस्कार.